नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे श्रावणातला तिसरा सोमवार। तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज सर्वांचाच उपवास असतो आणि उपवास सोडण्यासाठी आपण गोडाचा काहीतरी पदार्थ करतो। त्यासाठी करून बघा ही शेवयाची खीर, साधी, सोपी आणि पटकन होणारी आणि त्याचबरोबर अतिशय चविष्ट अशी ही शेवयाची खीर आज आपण करणार आहे। त्यासाठी बघा मी या घेतल्या शेवया। या मी थोड्या हाताने चुरून घेतल्यात कारण त्या अख्ख्या शेवया भाजल्या जात नाहीत त्यामुळे। त्याचबरोबर मी इकडे बदामाचे काप करून घेतले आणि पिस्त्याचे काप करून घेतलेत। थोडे ड्रायफ्रूट्स आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो। आपल्याला आता शेवया भाजून घ्यायच्या आहेत। त्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं अगदी 1 चमचाभर तूप टाकून घेणार आहे। घरी केलेलं साजूक तूप मी इथे घेतलेलं आहे आणि यावर आपल्याला आता शेवया भाजून घ्यायच्या आहेत। ह्या तशा अख्ख्या पण घेतल्या तर त्या अशा भाजल्या जात नाहीत त्यामुळे मी त्या हाताने थोडं चुरून घेतलेत। आता या शेवया आपल्याला ह्या भाजलेल्या आहेत तरी पण आपल्याला ह्या अगदी 2 ते 3 मिनिटं परत भाजून घ्यायच्या आहेत। तुपावर परतून घ्यायच्या आहेत म्हणजे आपली खीर एकदम खमंग लागते। आता या शेवया भाजत असतानाच मी यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेते म्हणजे आपले हे ड्रायफ्रूट्स पण यामध्येच भाजून निघतील। अगदी 2 ते 3 मिनिटं आपण याला छान खरपूस असं भाजून घेऊ। श्रावण महिना चालू आहे। श्रावणामध्ये आपल्याला भरपूर उपवास असतात आणि उपवास सोडताना आपण काहीतरी गोडाचं करतच असतो। त्यावेळेस ही कमी साहित्यात आणि पटकन होणारी शेवयाची खीर आपण नक्कीच करू शकतो। हिला वेळ पण खूप लागत नाही आणि चवीला खूप सुंदर लागते। ही खीर करताना आपल्याला मिल्क पावडर, खवा कशाचीच गरज लागत नाही। ही खीर तशीच खूप चवदार होते। आपल्या ह्या शेवया छान अशा परतून झालेल्या आहेत। घरभर छान असा सुगंध दरवळतोय। आता आपण याच्यामध्ये दूध टाकून घेणार आहे। हे दूध मी साई सगट घेतलेलं आहे म्हणजे साईमुळे आपल्या खीरीला अजून छान अशी मलाईदार टेस्ट येते। हे दूध मी अंदाजेच घेतलेलं आहे, जवळपास अर्धा लिटर हे दूध असेल। आता जरी ही खीर आपल्याला पातळ वाटत असली तरी ह्या शेवया शिजल्यानंतर छान फुलतात आणि घट्ट अशी आपली छान खीर होते। आता आपण याला छान शिजवून घेऊ। या दुधामध्ये छान अशा शेवया शिजतात। यामध्ये आता टाकून घ्यायची आहे विलायची पावडर। विलायची पावडरचा फ्लेवर खूप छान लागतो या खीरमध्ये। आता आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे। बघा किती छान अशा आपल्या शेवया उकळलेल्या आहेत। जशा जशा या शेवया दुधामध्ये शिजतात तसं तसं आपली खीर घट्ट होत जाते। 3 ते 4 मिनिटं आपल्याला ह्या शेवयामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत। पटकन शिजतात या शेवया। तुम्हाला जर यापेक्षा जास्त पातळ खीर करायची असेल तर शेवयांचं प्रमाण कमी आणि दुधाचं प्रमाण जास्त घ्यायचं। अजून या शेवया शिजतील याच्यामध्ये आणि फुलतील छान। यापेक्षाही अजून ही खीर घट्ट होते। आमच्याकडे थोडी घट्टच खीर लागते कारण पोळीसोबत खात नाहीत। माझे मुलं पण छान चमच्याने जशी घेऊन खीर खातात त्यामुळे मी थोडी घट्टसरच अशी ही खीर करणार आहे। शेवया आपले छान दुधामध्ये शिजलेत। आता आपण याच्यात साखर टाकून घेणार आहे। 1 वाटी साखर घेतली होती मी पण अर्धीच वाटी टाकलेली आहे आणि थोडी साखर बाजूला ठेवलेली आहे मी। साखर ही आपल्या आवडीनुसार टाकायची आहे। किती गोड लागतं त्या प्रमाणात ही साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे। मी थोडी बाजूला काढून ठेवली आहे। जर नंतर कमी गोड वाटली खीर तर थोडी साखर वरून टाकता येईल। पिठी साखर टाकली वेळेवर तरी याच्यामध्ये मिक्स होऊन जाते। पण अगदीच खूप गोड जास्त खीर झाली तर ती खाल्ल्या जात नाही त्यामुळे मी साखरेचं प्रमाण थोडं कमी घेतलेलं आहे। बघा किती छान अशी आपली शेवयाची खीर झालेली आहे आणि किती पटकन तयार होते। व्हिडिओला लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईकमुळे अजून व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळतं त्यामुळे लाईक करायला अजिबात विसरू नका। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? शेवयाची खीरची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा।
आणि व्हिडिओ बघत इथपर्यंत आला असाल तर व्हिडिओला लाईक करून घ्या लगेच. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा, जेणेकरून मी व्हिडिओ टाकला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. व्हिडिओला लाईक करणं, चॅनलला सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे फ्री असतं. त्यामुळे कोणीही कंजूसपणा न करता व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.